आता इडलीचं भांडं दिसतंय म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की यामध्ये इडली आहे. तर इडली नव्हती, तर यामध्ये होता ढोकळा. तर ढोकळा मी पहिल्यांदाच केलता असं नाही बरं का. मी बऱ्याच वेळा केलेला आहे, पण माझा बऱ्याच वेळेला फिसकटलेला आहे. म्हणजे मला हा ढोकळा ना पहिल्यांदाच जमला आहे असंच समजा थोडक्यात. आणि जमलेला होता तर पहिल्यांदाच, पण मला इतका आनंद झालेला होता ना की बोलायचं कामच नाही. सगळ्यांना सांगत होते की मला ढोकळा जमला, मला ढोकळा जमला. कारण की ज्यावेळेस मी पहिल्यांदा ढोकळा जेव्हा केलता की नाही, तो तांदळाच्या पिठाचा केलता. तेव्हा काय माझं लग्न झालेलं नव्हतं आणि दीदी सुट्टीला आलेली होती कुंडलला. तर त्यावेळेस केलं तर माझा गुलाबी कलरचा ढोकळा झालेला होता. तर इतका सगळ्यांचा ओरडा खाऊन नंतर मग मी पण तरी पण असं सांगत असतं की बाबांनो नाही, एकदा तरी ट्राय करून बघूया, आता जमेल मग जमेल मग जमेल. पण तरी पण मला काय आजपर्यंत ढोकळा जमलेला नव्हता. तर आज कसा बसा तरी मला ढोकळा जमलेला होता. अगदी रेसिपी अगदी त्याचं माप किंवा जे प्रमाण आहे की नाही ढोकळ्याचं ते सगळं अगदी व्यवस्थित करून ना मग हा ढोकळा मला जमलेला होता. आणि इतका छान मला जमलेलं होतं ना, तर फौजीनं सुद्धा जास्तच आनंद झालेला होतात की बाबांनो जमला हिला एकदाचा ढोकळा. तर असा ढोकळा माझा छान झालेला होता. आणि तुम्ही सुद्धा ढोकळा केलाच असेल तर तुम्हाला किती प्रयत्नानंतर ढोकळा जमला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ही ढोकळा खायला आवडतो का नक्की कमेंट करून सांगा. चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.